हाय हॅलो नमस्कार गाईज वेलकम टू आमचा पहिला व्लॉग. आणि आज आलो आहे आम्ही स्यूट्स ग्रँड सेंट्रल मॉलला. ऑब्व्हियसली नॉट फॉर द शॉपिंग बट फॉर द मूवी. मुळात इतक्या लोकांमध्ये मोबाईल काढून शूट करणं इज क्वाईट इझी, बट व्हिडिओ काढत असताना सायमल्टेनियसली बोलणं इज नॉट दॅट इझी. सो ह्या व्हिडिओला मी देते व्हॉइस ओव्हर. असाही हा पहिला व्लॉग आहे, सो समजून घ्या. सो आज आलो आहे आम्ही मूवी डेटला आणि आज आम्ही पाहणार आहोत हॉपर्स इन 4DX. सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ द व्लॉग, बिकॉज ह्या व्लॉगच्या एंडला आम्ही देणार आहोत ह्या मूवीचा एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू. सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ द व्लॉग. लवकर 5 मिनिट. पाण्यासाठी आम्ही एवढं घाई आलेलो आहोत. आम्हाला वाटलं आता 5च मिनिट राहिलेलं, सो लेट झालं आहे. G5 and 6 होतो ना. स्वीटी और ये नमस्ते. पानी ठंडा तो नहीं ना? ये है तालाब का दूसरा नियम, जब भूक लगे खाने का. गाईज, आम्ही आमचा मूवी संपवून आता आलेलो आहोत. आम्ही खूप भूक लागलेली, तर आम्ही आलेलो आहोत आता चायनीज भूकला. ये है तालाब का दूसरा नियम, जब भूक लगे खाने का. मॉलमध्ये आल्यानंतर आमचं फेवरेट डिश आहे चायनीज भूक मध्ये येऊन हाका नूडल्स नक्कीच खातो आम्ही. तर आता आपण बोलूयात मूवी बद्दल. काय मग तुला कसं वाटलं मूवी? छान होता. म्हणजे युजली काही गोष्टींपेक्षा खूप वेगळा होता. बेसिकली मी ह्या टाइपची मूवी नाही बघत. कार्टून सॉरी ॲनिमेटेड मूवी. सॉरी गाईज, नॉट कार्टून. याचे इमोशन्स हर्ट होतात कार्टून म्हटल्यावरती. ॲनिमेटेड मूवीज या. सो मी मोस्टली ॲनिमेटेड मूवीज नाही बघत, बट छान अनुभव होता. आम्ही 4D मध्ये मूवी बघितलाय. सो 4DX मध्ये आमच्या दोघांचा फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स होता. खूप छान अनुभव होता. जर तुम्ही या अगोदर कधी कोणताही मूवी पाहिला नसेल 4DX मध्ये, आम्ही दोघे नक्की तुम्हाला रेकमेंड करू की नक्की प्लीज जा आणि 4DX मध्ये मूवी बघा. तुमच्या पायाखालची जमीन हलेल. म्हणजे आयुष्यात एकदा तरी अनुभव घेण्यासारखा अनुभव आहे. सो नक्की बघा आणि फॉलो करा आम्हाला. आणि मग मूवी बद्दल काय बोलशील? मूवी मध्ये तुला काय गोष्टी आवडल्या? मूवी बद्दल मला आवडलं मूवीचं काय म्हणतात त्याला, ॲनिमेशन छान होतं. आणि स्टोरी मध्ये एवढा दम नव्हता, बट टॉपिक छान होता. आणि ऑब्विसली एक्सपिरियन्स 4Dचा कमाल. ज्यांचा कोणाचा आवडता हे आहे, ज्यांना कोणाला नो कार्टून घ्यायचं, ॲनिमेटेड मूवी ज्यांना बघायला आवडतात, प्लीज गो अँड वॉच. खूप छान मूवी आहे. छान आहे, सुंदर, मस्त आहे. फॉर माय रिव्ह्यू, माय पॉइंट ऑफ व्ह्यू, मूवी छान होता. बट मला काही गोष्टी आवडल्या नाही मूवी मध्ये. जसं की त्याच्या स्टोरी क्रिएशन त्यांना ऑडियन्सला एवढ्या एंगेज करता नाही आलेलं त्याच्यामध्ये. बट ओव्हरऑल रिव्ह्यू बोलाल तर खूप छान एक्सपिरियन्स होता. 4DX मध्ये पाहाल तर नक्कीच खूप छान एक्सपिरियन्स आहे. जेव्हा तुम्ही जंगलामधून जाताय किंवा कुठे पाण्यामध्ये पडले, तुमच्या तोंडावरती असं एक्सपिरियन्स आहे. मूवी पाहताना मी 4DX मध्ये तुम्हाला सांगतो, कधीही तोंड उघडं ठेवू नका. तोंडामध्ये तुमच्या पाणी जाऊ शकतं. 4DX ची हे कमाल गोष्ट आहे. तर आणखी मूवी मध्ये कमाल गोष्ट मी सांगेल तर डबिंग, क्लास डबिंग केलेलं आहे गाईज. कॉमेडी मूवी मध्ये एवढं छान डबिंग काहीच मोजक्याच मूवीज मध्ये मी पाहिलेलं आहे या अगोदर. आणि खूप सुंदर, टॉपर्स छान, खूप छान सर्व केलं तुम्ही मूवी मध्ये. आपलंच आहे का? येस, आमची ऑर्डर आली. ऑर्डर दाखवा. गाईज, आमची ऑर्डर आलेली आहे. आम्ही जातो ऑर्डर घ्यायला. Yes. आणि ही बुकड तिला बघून कळालं लगेच की आपली ऑर्डर आलेली आहे. आमच्या आवडीची गोष्ट. आणि हा मला बुक्कड म्हणतोय. अँड दिस इज आमचा आजचा काय बोलू शकतो आपण. आय डोंट नो इज इट विजिबल ऑर नॉट. या तर गाईज,
खाण्यापिण्यामध्ये कशाची हायगाय न करता, कशाची लाज न बाळगता आपण तुटून पडणार आहोत आपल्या नूडल्स वरती. तर guys, चला याचा पण रिव्ह्यू घेऊनच टाका. हो. हाऊ इज द नूडल्स ऑफ तर तू असे चायनीज? noodles तू घरी कधी बनवशील का? काय बोललास? असे नूडल्स तू घरी कधी बनवशील? स्वप्नात. हा, एक्सपेक्टेड. कशा आहे चायनीज ओक्सचे नूडल? नूडल्स इज ऍक्च्युली गुड एक्सपिरियन्स. गुड इन टेस्ट. नूडल्स खायचे तर कुठेतरी चायनीजच्या ढाब्यावर न जाता प्लीज चांगल्या अशा आउटलेट मध्ये येऊन खा. तुमच्याकडे पैसे असतील तर कंसात गाईच. अदरवाईज असं आम्ही मॅगीवरती जातो असं काही नाही. असं काही नाहीये. मॅगी आम्ही खायच नाही. बस गाईज, खूप बोर झाला असेल आता, त्यामुळे आम्ही सरांना इथेच थांबवतोय आणि आता आम्ही खाण्याची मजा घेतो. हा आपल्या आवडीचा पदार्थ आहे गाईज. हा हे मस्त आहे. So guys, ending the vlog here. See you again. Thank you so much for watching. Stay tuned and do subscribe.